कलम. माझी सुटलेली कलम. कलम हातातून कधी सुटत गेली कळलंच नाही. कलम आणि पानाची निखळ जोडी कधी वेगळी झाली कळलंच नाही. आज का कोण जाणे. लहान ग मन म्हणालं, बघ परत एकदा हाती घेऊन, जमतंय का लिहायला. स्वतःशीच निखळ हसले आणि हाती घेतली ती हीच कलम. लिहित गेले तसं सुचत गेलं. कधी शेवट घेतली होती ही कलम हातात ते आठवत गेलं. तसा स्वतःवरचा विश्वास, प्रेम, जिद्द पण हीच कलम देत गेली. आणि परत एकदा हरवलेली ती मी मला माझ्यातच सापडली. तशी ही डायरी घेऊन जवळपास 6 वर्ष झाली. कधीतरी खूप काहीतरी छान गोष्ट मन सांगेल तेव्हा लिहीन असं म्हणत गेले. पण तेव्हा हे कुठं माहीत होतं की या डायरीमध्ये सर्वात छान गोष्टीची नोंद ही माझीच होईल. ती कुठेतरी कोण हरवलेली, कोणामध्ये गुंतलेली आणि स्वतःच्या शोधात सर्वत्र फिरणारी मी ही माझ्यातच होती. मी. चल उठ, शोध स्वतःला कुठेतरी. ते डब्यात बंद करून ठेवलेले पैसे कधीतरी स्वतःवर पण खर्च करून बघ. छान वाटेल ग तुला पण. कारण काय झालंय, स्वतःला आनंदी ठेवणारी ती कलमच आपण दुसऱ्याच्या हाती देऊन टाकली. हो, मग काय झालं, तू नवीन घे, नवीन सुरुवात कर. नक्की करशील. खूप सुंदर, अपेक्षेपेक्षा नक्कीच जास्त. पण मी काय म्हणते, ॲटलिस्ट तू तरी स्वतःला स्वतःमधून निरपेक्षित ठेव. घे मोकळा श्वास आणि उंच भरारी घे. प्रयत्न कर, स्वतःची गोष्ट स्वतःला हवी तशी लिही. कदाचित चुकशील, पण परत सुरुवात कर. तुझी गोष्ट आहे ती, फक्त तूच लिहू शकतेस. चल उठ, सुरुवात तर कर. एक कलम.